हाय, चला आज आपण चिकन बनवूया। अर्धा किलो चिकन धुवून घेतलं आहे। त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 टीस्पून हळद, चवीपुरतं मीठ, आलं लसूण पेस्ट, थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकायची आणि मालवणी मसाला जो मी घरात बनवला आहे 1 चमचा मालवणी मसाला टाकायचा, कारण ऑलरेडी आपण आता एक चिकन ग्रेव्ही मिक्स सुहाना चिकन ग्रेव्ही मिक्स जे आपण आतमध्ये ॲड करणार आहोत ते आतमध्ये टाकून चांगलं ढवळून घ्यायचं आहे ते मिक्सचर आपल्याला आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे। गॅस पेटवून घेतला आहे, त्यावर ठेवला आहे आपण कुकर आणि कुकर गरम झाला की त्यामध्ये आपल्याला टाकायचे 2 टेबलस्पून तेल, त्यानंतर थोडंसं जिरं, 1 तेजपत्ता आणि 1 कांदा बारीक चिरून हे चांगलं भाजलं की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला काश्मीरी चिली पावडर। ते कलर येण्यासाठी आपण टाकणार आहोत। बाकी जे आपण सुहाना चिकन ग्रेव्ही मिक्स आहे त्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे, आलं लसूण पेस्ट आणि सगळं त्याच्यामध्ये मसाले आहे, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा काय त्याच्यामध्ये टाकायची गरजच नाही आहे। हे आता आपण चिकन जे मॅरिनेट करायला ठेवलेलं ते टाकून चांगलं ढवळून घेतलं आहे आपण आणि गरम पाणी एका साईडला आपल्याला करायला ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। थंड पाणी टाकू नका, गरम पाणी टाकायचं आपल्याला। हे गरम पाणी मी मिक्स करते आतमध्ये। तुम्हाला किती ग्रेव्ही जाड पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला ते गरम पाणी आतमध्ये टाकून ढवळून घ्यायचं आहे। मला थोडंसं जाडसर आज चिकन पाहिजे होतं, ग्रेव्ही थिक, म्हणून मी थोडं कमी पाणी टाकणार आहे। पण तुम्हाला जर पातळ ग्रेव्ही पाहिजे राईस बरोबर वगैरे खायची आहे तर तुम्ही थोडी पातळ ग्रेव्ही करू शकता। याच्यापेक्षा पण पातळ आपण ग्रेव्ही करू शकतो त्याची आणि खूप खरं सांगते तुम्हाला एवढी टेस्ट छान लागते ह्याची आणि 10-15 मिनटात आपलं चिकन रेडी होतं। आता कुकर लावला आहे आणि 1 शिटी काढून हे बघा किती टेम्पटिंग वाटतं आहे बघा। त्यामध्ये कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि हे आपलं चिकन तयार आहे। चिकन भाकरी केली आहे आणि यम्मी।